नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल आणि ग्रामीण भागात अतिशय आवडीने खाल्ली जाणारी चवळीची भाजी। ह्या भाजीला अनेक ठिकाणी हिरवा माठ सुद्धा म्हणतात। ही भाजी चविष्ट तर लागतेच, पण बनवायलाही खूप सोपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे छोट्या आकाराच्या 3 जुड्या आहेत। तर चवळीची भाजी या प्रकारे दिसते। इथे देठ हलके लाल गुलाबी रंगाचे आहे आणि पाने हिरवीगार आहेत। तर अशा प्रकारे मी ही भाजी तोडून घेतलेली आहे। याच्या जे दांड्या आहेत कोवळ्या त्याही मी तोडल्या आहेत। तर व्हिडिओमध्ये दिसतच आहे। आधी कोवळी पाने तोडून घेतली आणि याच्या दांड्या कोवळ्या आहेत, म्हणजे भाजी कोवळी आहे त्यामुळे मी याच्या दांड्याही तोडून घेतल्या। आता ही भाजी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। आता याची जे आपण कोवळे देठ तोडलेले आहेत त्यामुळे ही भाजी चिरून घ्यायची आहे। इथे चवळीची भाजी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। 2 मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहे। 5 लसणाच्या पाकळ्यांचे असे तुकडे केलेले आहेत। आता इथे वाळलेल्या मिरचीचा वापर मी भाजीत करणार आहे। तर 5 लाल मिरच्याचे अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत। लाल मिरच्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्याही वापरू शकता, पण लाल मिरचीने जरा वेगळीच चव येते। चला तर आता भाजीला फोडणी देऊया। कढईमध्ये 3 पळ्या तेल टाकून घेतले। तेल चांगले तापल्यानंतर थोडीशी मोहरी टाकून घेतली। मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण जो बारीक कापून घेतलेला कांदा आहे आणि लसणाचे जे तुकडे आहेत ते इथे टाकून घ्यायचे आहेत आणि कांदा लवकर होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे छान एकत्र करायचं आणि कांद्याचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलात आपल्याला चांगला कांदा परतून घ्यायचा आहे। तर इथे आपला कांदा चांगला परतून झालेला आहे। आता लगेच जे लाल मिरचीचे तुकडे केले होते ते इथे टाकून घ्यायचे आहेत। ह्या लाल मिरचीच्या तुकड्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत हे तेलात आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत। हे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे। तर जास्त हळद टाकायची नाही, किंचितशी हळद आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे। टाकलेली हळद चांगली तेलात परतून घ्यायची। त्यानंतर लगेच आपल्याला जे चवळीची भाजी बारीक चिरली होती ते इथे टाकून घ्यायची आहे। इथे संपूर्ण चवळीची भाजी आपण टाकून घेतलेली आहे। आता चमच्याने टाकलेले सर्व साहित्य चांगले एकत्र करून घ्यायचं। इथे चवळीची भाजी चमच्याने चांगली एकत्र करून घेतली। आता झाकण न ठेवताच ही भाजी थोडीशी शिजवून घ्यायची आहे। त्यामुळे ही भाजीची क्वांटिटी थोडी कमी होते, म्हणजे ही भाजी थोडीशी चिमते। आता चिमली की ही भाजी चमच्याने छान एकत्र करून घ्यायची। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तर अर्धा चमचा मी मीठ टाकून घेतलेला आहे। आधी आपण कांदा होण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं होतं, त्याच बेताने इथे मीठ टाकून घ्यायचं। छान भाजीमध्ये एकत्र करून घ्यायचं। आता भाजीवर झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मंद करायची। मंद आचेवर 3 ते 4 मिनिट ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। भाजी शिजून 5 मिनिटं पूर्ण झाले। भाजीला छान दणदणीत वाफ आलेली आहे। आता भाजी चमच्याने चांगली एकत्र करून घ्यायची। भाजी योग्य शिजली की नाही ते आपल्याला पाहायचं आहे। तर असं बोटाने भाजी दाबली की लगेच दबते, म्हणजे योग्य प्रमाणात आपली भाजी शिजलेली आहे। आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही साधी सोपी चवळीची भाजी अतिशय गुणकारी आहे। यामध्ये फायबरचे प्रमाण खूप आहे, त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते। ही भाजी तुम्ही भाकरी, फुलके, गरम गरम वरण भात, त्यावर तूप आणि तोंडी लावायला ही भाजी अप्रतिम असा बेत होतो। ही भाजी एकदा नक्की करून पहा। ही सोपी भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।